नमस्कार. खरं तर बाबासाहेबांच्या संविधानाने आपल्याला भरपूर अधिकार दिलेले आहेत. माहितीच्या अधिकाराद्वारे आपण नगरपंचायत असू द्या, तहसील ऑफिस असू द्या, नाहीतर आयुक्त कार्यालय असू द्या, यात सगळी कागदपत्र मिळून जातात आणि आपण तत्सम अधिकाऱ्याकडून किंवा न्यायालयात जाऊन दाद मागू शकतो. पण विरोधकांनी असं न करता गावची दिशाभूल करण्यासाठी अर्धवट कागद काढून दाखवण्यात येत आहेत. राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्याला काहीतरी यात मिळेल, भविष्यात काहीतरी आपलं उदरनिर्वाह होईल ह्या पद्धतीने विरोधकांचं चालू आहे. पण असं होणं शक्य नाही. आज जे खानापुरात 2 राजकीय नेते तयार झालेत, एक बाहेरचा आणि एक गावातला. त्यांचा उद्देश फक्त गावातल्या माणसांना माहित आहे, की ह्यातनं त्यांना काय मिळवायचं आहे, काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे, काहीतरी ह्यातलं घावलं पाहिजे. ह्यासाठी या विरोधकांचा अट्टाहास चालू आहे. विरोधकांचं कसं झालंय माहिती आहे का? त्यांच्या एका हातात दिल्या तलवार, एका हातात दिल्या ढाल आणि बसवलंय त्यांना घोड्यावर आणि त्यांना सांगितलं लढ. ते कसे म्हणतायत लढू कसं? एका हातात तलवार आहे, एका हातात ढाल आहे. मग पळ तरी. मग पळू कसं? मी बसलोय घोड्यावर. म्हणजे यांना काय करायचं नाही, फक्त आणि फक्त बोंबाटा करायचा आहे आणि गावच्या विकासात खुंटा घालायचा आहे. पण हे असं होणं शक्य नाही. हे असं होऊन गावचा विकास होत नाही. त्यातनं वर्षानुवर्ष समाजासाठी समाजाची सेवा करावी लागते. 1-2 दिवस मोर्चा काढून असे आंदोलन करून काहीतरी पत्रकार परिषद घेऊन असं समाजाची सेवा होत नसते. त्यासाठी रक्ताचं पाणी करावं लागतंय. ते आमचे नेते सुहास नाना शिंदे करतायत आणि तुम्हाला हे होणं शक्य नाही. भविष्यात तुम्ही कोणतीही गावाच्या हिताची कामं करू शकत नाही आणि ते आपल्या खानापूर गावातील सुज्ञ नागरिकांना हे सुद्धा माहित आहे. तुम्ही गावची दिशाभूल करण्यासाठी आणि काहीतरी यात मिळवण्यासाठी करत आहात. हे तुमचा कधी हेतू आम्ही साध्य होऊन देणार नाही. आमचा हेतू हा फक्त गावचा विकास करण्याचा आहे आणि गावाला मोठ्या पातळीवर नेण्याचा आहे. आज खानापूर नगरपंचायतमध्ये आज पत्रकार परिषद आपण घेतोय. मी प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नगरपंचायतीच्या वतीनं देतो. जे काय निकाल दाखवलेच गेले आज, जे आमच्यावर जी टीका होत्या नगरपंचायत सत्ताधारी गटावर, या टीकेला उत्तर देताना मला त्यांना असं म्हणावायचं आहे की प्रांत अधिकारी विटा या कोर्टामध्ये जो 281 फेरफार होता तो रद्द हो झाला. नगरपंचायतीनं अप्पर जिल्हाधिकारी सांगली या ठिकाणी अपील केलं. तो अपिलाचा निकाल नगरपंचायतीच्या बाजून लागला. उपायुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी सुद्धा नगरपंचायतीच्या बाजून निकाल लागला. पण विरुद्ध सत्ताधारी पार्टीने महसूल मंत्री यांच्याकडे ज्यावेळेला अपील केलं त्यावेळेस त्या अपिलामध्ये स्थगिती आहे, हा आदेश आहे स्थगिती. या दोन्ही निकालांना महसूल मंत्र्यांनी स्थगित दिलेले आहे. हा निकाल माझ्याजवळ आहे. ज्यांना कुणाला बघायचा असेल तर तो उपलब्ध आहे माझ्याजवळ, त्यांनी घेऊन जावा. परंतु जे आरोप करणार की बाबा ह्यांना नगरपंचायत बांधायची आहे ह्या संदर्भात, मला म्हणायचं आहे की नगरपंचायत ही बांधणं काळाची गरज आहे. गाळे सुद्धा खानापूरच्या जनतेसाठी बांधले जाणार आहेत. खानापूरच्या जनतेला देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. ह्यात कुणाचाही स्वार्थ आमचा कुणाचा नाही, काही विकले गेलेलं नाही. मला म्हणायचं आहे की सगळे जे करणार आहे ते खानापूरच्या जनतेसाठी करणार आहेत. कुणीही खानापूरच्या जनतेची दिशाभूल करू नका. काही कागदपत्र तयार केलेत ते आम्हीच तयार केलेले आहेत. आम्हीच लढलोय तिथं. आम्ही कुठेही कमी पडलेलो नाही त्या लढाईमध्ये. न्यायालयीन लढाईमध्ये सुद्धा सगळे बघितलंय. परंतु ह्या जागेचा हस्तांतर दस्ताने न झाल्यामुळे, माझं वाक्य पुन्हा ऐका, या जागेचं हस्तांतर खरेदी पत्र होणं गरजेचं होतं, पण दस्ताने न झाल्यामुळे ही तडजोड करावी आम्हाला लागली, म्हणून आम्ही ही तडजोड केलेली आहे. एवढंच मी बोलतो या ठिकाणी. आम्हाला जागा लाटायची नाही. आम्हाला काही करायचं म्हणजे आम्हाला गावचा विकासासाठी आम्ही केलेले आहे. आम्ही जागा लाटायचा प्रयत्न काय केलाय? मूळची जमीन ही स्वामींची आहे. मूळ मालक हा स्वामी आहे. स्वामी असल्यामुळे त्यांची जमीन हा त्यांना मिळणं गरजेचं आहे ना. आणि त्यांनी तडजोडे ती आम्हाला अजून 18 गुंठ जास्त दिली. पहिली होती 10 गुंठ, अजून 18 गुंठ, असे 28 गुंठ जी आता काय दिसतात ना, शॉपिंग सेंटर म्हणा, ज्या इमारती, त्या इमारती सोडून त्यांना आम्ही जागा दिलेली आहे. मोक्याची जागा जी सगळे ती ग्रामपंचायतीच्या फायद्याची आहे, जे खानापूर वासियांच्या फायद्याची आहे, जिथं शॉपिंग सेंटर अगदी रोड टच होतात, ती आम्ही घेतलेली आहे.
आम्ही काही बाजूची तडजोड करून चुकीची जागा घेतली नाही पाठीमागं. आम्ही अगदी समोरची जागा घेतलेली आहे. त्यांनी काही कागदपत्र दाखवली कागदपत्र जी दाखवली ते निकाल आम्ही केलेले आहेत नगरपंचायतीनं, ते दाखवलेत सगळे. आम्ही निकाल केले, त्याचा अंतिम जो आहे का निकाल तो माझ्याजवळ आहे ना, महसूल मंत्र्यांचा. त्यांनी दाखवला अपर जिल्हाधिकारी सांगली आणि उपायुक्त कार्यालय पुणे यांचा निकाल दाखवला. पण त्याच्यावर हा निकाल झाला नाही ना, स्थगित आदेशचा महसूल मंत्र्यांचा. हा निकाल बघावा त्यांनी. स्थगित आदेश कोर्टात असताना मग आम्ही त्यामुळे कुठली दुरुस्ती करणे किंवा काय करणे हे आम्हाला न्यायालयीन लढाई असल्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो. पण दुरुस्ती कोर्टाचा दावा दाखल असल्यामुळे कुठेही तडजोड करता आली नाही आम्हाला, किंवा काही कागदात बदल करता आले नाहीत. त्यांनी माजी नगराध्यक्ष डॉक्टर उदय हजारे यांचं उदाहरण दिलं. त्यांचं देखील आम्हाला विरोध होता. त्यांनी म्हटलं डॉक्टर उदय हजारे यांनी ज्या वेळेला ठराव आम्ही केला, यापूर्वीचे 2 ठराव झाले या संदर्भात, त्यावेळी डॉक्टरांना विरोध केला विरोध पार्टीने. त्यावेळेला त्यांनी म्हटले की 50-50% आमचा विरोध आहे. मग डॉक्टर उदय हजारे म्हटले की तुम्हाला काय पाहिजे, मग 60-40 केलं तर डॉक्टर ठीक आहे, असं त्यांनी विरोधकांनी म्हटलेलं आहे. मग त्यामुळे विरोधकांच्या भूमिकेप्रमाणेच आम्ही 60-40 करण्यास तयार झालो. विकास कामाच्या नावाखाली सत्ताधारी गट दिशाभूल खानापूरकरांची दिशाभूल करतोय असं विरोधकांचं म्हणणं आहे, त्यावर तुम्ही काय सांगता? आम्ही दिशाभूल काही करत नाही. सत्ताधारी गटाने जे निर्णय घेतलेत ते अधिनियमन वाचन करून, जे अधिनियमात जे बसते, जे कायद्यात बसते, त्या कायद्याच्या चौकटीत बसून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. नमस्कार. मी खानापूर वासियांना सांगते की महिलांना बाल कल्याण विभागाअंतर्गत विविध उपक्रम आम्ही राबवणार आहोत. म्हणजे प्रशिक्षण देणार आहे त्यांना. शिलाई मशीन, परत संगणक, कॉम्प्युटर, हे सगळं त्यांना म्हणजे प्रशिक्षण देणार. त्यांनी म्हणतात महिलांसाठी काय करणार आहे तुम्ही, तर महिलांसाठी आम्ही हे संगणक, हे प्रशिक्षण आम्ही देणार आहे त्यांना. आणि महत्वाचं म्हणजे मोफत. आणि त्यांनी म्हणतात ना, काय म्हणजे तुम्ही 60 वर्षात काय केलं, आम्ही 9 वर्षात काय केले, हे जरा लेखाजोल काढून बघा. समोरासमोर बसूया आणि बघा तुम्ही 60 वर्षात काय केलंय आणि आम्ही 9 वर्षात काय केले. विकास कामं कुठं झालेत, काय झालेत, हे सगळं बघा जरा पारखून. मला एकही महिला गृहउद्योग नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या परिसरात वर्ष आता आम्ही नगरपंचायत थ्रू 10,000 त्यांना आम्ही देतोयच. म्हणजे बाबांनो त्यांना मोफतच आहे ते काय कर्ज. त्यातून ते लघु उद्योग छोटे छोटे करतातच. सगळ्यांना म्हणजे महिला घेऊन करतातच. त्यांचे पण म्हणजे काहीतरी हिंमत वाढते ना महिलांना. आणि महत्वाचं म्हणजे त्यांना स्वतःच्या बळावर काहीतरी करायला हिंमत राहते, हे महत्वाचं आहे. सर्वांना नमस्कार आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही ही तडजोड करण्याच्या पाठीमागं आमचा गावचा विकास व्हावा हाच मुख्य उद्देश आहे. आणि तडजोड केल्यामुळे या ठिकाणी व्यापार संकुल होणार आहे आणि आपल्या नगरपंचायतची प्रशस्त अशी इमारत होणार आहे. आणि व्यापार संकुल झाल्यामुळे महिलांना रोजगार मिळणार आहे. आणि आपण व्यापार संकुलामुळे वेगवेगळे आपण गाळे बांधणार आहे. गाळ्यामध्ये आपण सर्वसामान्य माणसांना ते गाळे आपण देणार आहे. त्यामुळे रोजगार तर उपलब्ध होणारच आहे. आणि PM सोनीच्या माध्यमातून आपण महिलांना 15,000 देत आहे बिनव्याजी. त्यातून महिला वेगवेगळे लघु उद्योग सुरू करू शकतात आणि रोजगाराची संधी महिलांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते. यामागचं आम्ही तडजोडीचं कारण आमचं एवढंच आहे की शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. आणि गेल्या 9 वर्षामध्ये आपण पाहिलं तर खानापूरला पाण्याची अजिबात सोय नव्हती. त्या आपण पाण्याची सोय करून दिलेली आहे महिलांना कितीतर अंतरावरून लांबून पाणी आणावं लागायचं. आता घरोघरी पाण्याची सोय झाल्यामुळे महिलांचा तो त्रास कमी झालेला आहे. आणि आपण 25 कोटीचं मोठा टाकी बांधलेली आहे आणि फिल्टर होऊन पाणी महिलांच्या प्रत्येकाच्या घरोघरी जाणार आहे. त्यामुळे महिलांचा खूप मोठा त्रास कमी होणार आहे. नमस्कार. आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की थोड्याच वेळापूर्वी विरोधकांनी पत्रकार परिषद
घेऊन सत्ताधारी गटावर जे आरोप केलेत, ज्या त्यांनी या गावची दिशाभूल करण्याचा जो केविलवाना प्रयत्न केला, त्याला उत्तर म्हणून आम्ही एक छोटीशी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. प्रथमतः मी सर्व पत्रकारांचं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि खानापूर नगरपंचायतच्या वतीनं मी खानापूर सर्व ग्रामस्थांना पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज जे पत्रकार परिषद झाली विरोधकांची, की त्यामध्ये सत्ताधारी गटावर आरोप करण्यात आले की हे सेटलमेंट केलंय, यात म्हणजे तडजोड करत असताना यात बऱ्याच लोकांचा फायदा होणार आहे, वैयक्तिक लोकांचा फायदा होणार आहे, हे जे आरोप केलेत हे सर्व प्रथमतः मी आरोप सर्वांचं फेटाळून लावतो. दुसरी गोष्ट अशी की काही लोक म्हणले, म्हणजे गेल्या पत्रकार परिषदेमध्ये बी सुद्धा म्हणले की आम्ही सर्व कागदपत्र घेऊन अंजली दमने याकडे जातो. आज म्हणले की आम्ही राज्यपालाकडे जातो. आता उद्या ते म्हणतील आम्ही राष्ट्रपतीकडे जातो किंवा पंतप्रधानाकडे जातो. म्हणजे हे लोकांची, खानापूर वासियांची दिशाभूल करून हे स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे त्यांचा, असं माझं साफ मत आहे. खानापूरचे नागरिक पूर्ण जे सुज्ञ जनता आहे त्यासनी माहित आहे की ही जमीन कोणाची आहे, कशी राखली आजपर्यंत सत्ताधारी गटाने, आणि जे दुसरे गावचे असो किंवा बाहेर गावचे असो. खानापूरची समस्या ही खानापूरचे जे लोक आहेत, जे नागरिक आहेत, जे नगरसेवक म्हणून निवडून दिले जनतेने, ते सक्षम आहेत ना खानापूरच्या प्रश्नावर बोलायला किंवा आरोपचं प्रत्युत्तर द्यायला. खानापूरचे नागरिक सक्षम आहेत. त्यामुळे बाहेरच्यांनी कोणी याचा हस्तक्षेप करण्याची मला तर गरज वाटत नाही. कोणी बोलावं खानापूरच्या बाबतीमध्ये सक्षम आहे. खानापुरातली जनता पूर्णपणे सक्षम आहे. दुसरी गोष्ट, गद्दार गद्दार काही लोक बोलले गद्दार गद्दार. गद्दारी जे बोलतायत गद्दार, त्यांच्या रक्तातच गद्दारी आहे ना. सत्ताधारी गटाने किंवा आमचे नेते आदरणीय स्वर्गीय अनिल भाऊ बाबर किंवा आमचे नेते सुहास नाना शिंदे यांनी त्या टायमाला, म्हणजे माझ्या मते गेल्या टर्म मध्ये त्याने स्वीकृत नगरसेवक म्हणून पद दिलं होतं. पद दिल्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी विरोधात भूमिका मांडायची ठाम केली. मग गद्दार कोण हे संपूर्ण गावाला माहित आहे गद्दार कोण आहे. त्याने फालतूकचे असं हे करून दिशाभूल करायची नाही, असं माझं वैयक्तिक तर मत आहे.